MashaAllah, what a wonderful performance. Inshallah, they will surely achieve their dreams. Now, I would like to invite Sheikh Alia of 6th standard to deliver Marathi speech. अहुने माननीय प्रधानाध्यापक आणि आदरणीय शिक्षक वर्ग आणि माझे प्रिय मित्र मैत्रिणींनो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू. माझे नाम शेख आलिया आहे. मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. आज मी ज्या विषयावर आपल्या समोर बोलत आहे तो केवळ एक शब्द नाही, तो भारताचा ओळख आहे, तो भारताचा आत्मा आहे, तो म्हणजे सांप्रदायिक संवादक. कुराण आपल्याला शिकवते, अल्लाने तुम्हाला वेगवेगळ्या जमाती आणि समुदायामध्ये निर्माण केले जेणेकरून तुम्ही एकमेकाल ओखाल, म्हणजेच विविधता ही संघर्षणासाठी नाही तर एक आणि प्रेमसाठी आहे. क्षणभर मिता आणि भारताची एक शका कल्पना करा. एका घरातून शंकानाद ऐकू येतो, दुसरीकडे आजांच्या मधुस्वर आकाशात दरवळतो. गुरुद्वारा वाहेगुरुचा जप होतो आणि चर्च मधुर प्रार्थनाचे शांत लहर वाढते. स्वर वेगळे असले तरी सर्वांची दुआ एकाच असते. शांती, दया आणि मानवतेसाठी आपण राहतो. तो देश आहे भारत. इथे त्वचेचे रंग वेगळे असतील, धर्म वेगळे असतील, पण हृदय एकाच ठोके देते, मानवतेचे. इस्लाम सांगतो सर्वश्रेष्ठ तो आहे जो माणसासाठी सर्वात अधिक उपयुक्त आहे. मौन खारा मुसलमान देश पसवत नाही, तो प्रेम पेतो. भारताची स्वातंत्र्य लढाई याच भावनातून जन्माला आली. ती कोणत्याही एका धर्माची होती, ती माणुसकीची लढाई होती. भगतसिंग, गांधीजी, आझाद, अशफाकुल्ला खान, बिस्मिल्ला खान, राजगुरू ही सर्वांची सच्चे सेवक होते. त्यांनी आपल्याला शिकवते एकतेशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण असते. फकत सौहार्द म्हणजे फक्त सहन करणे नाही, सौहार्द म्हणजे आदर करणं, एकमेकांना स्वीकार करणं आणि अल्लाच्या सृष्टीला प्रेम पाहणे. आपले संविधान आपल्याला धर्म, स्वातंत्र्य आणि समानतेचे अधिकार देते आणि इस्लाम आपल्याला शिकवते न्याय, करुणा आणि शांतता. मौनाच आपण वेगळे असतो, कारण सौहार्द भारताचे एकता आहे, एकता ओळख आहे, भारताची प्रेम आहे आणि ईमान आहे. जजाकल्लाहु खैर.